तुमच्या दोघांच्याही आयुष्यातला एक हळवा कोपरा आहे आणि त्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं आहे. ते वेड आहे असं मला वाटतं आणि तो हळवा कोपरा म्हणजे निशिकांत कामत जी. अरे तर कॉलेजच्या म्हणजे रुया नाक्यापासूनचा आमचा अगदी जीवाभावाचा मित्र असणारा निशिकांत, त्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही मित्र म्हणून काय केलं हे मला माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीच पडद्यावर किंवा त्या एनकॅश नाही केल्यात. तर माझ्या आयुष्यात मला असं वाटतं हे वेड आहे. नाही काय निशी, आय मिस हिम. निश्चित त्याची आठवण आल्याशिवाय पुढे जाता येत नाही. एक म्हणजे फोर्सच्या वेळेला प्रोमो शूट होता. आय थिंक दद्दू कॅमेरामॅन होते त्यावेळेला आणि मेहबूबला आम्ही भेटलेलो. जॉनने त्याला नुकतीच ऑडी पहिल्यांदा ब्रँड अँबॅसेडर झालेला आणि मेहबूबला प्रोमो शूट होतं. त्यावेळेला मॅडमबद्दल बोलताना निशी म्हणाला की ये ॲक्टर आहे यार. आणि तो ज्या पद्धतीने इथे असंच निशी बोलतो. काय सेम सेम पिच, सेम टोन आणि सेम ॲटिट्यूड. आणि इथून असा त्याने सिगरेटचं पाकिट काढलं, ती शिलगावली सिगरेट आणि इथे ठेवायचं होतं. विनय आपटेंची खासियत होती आणि विनय सरांना फॉलो करत करत निशीने किंवा त्या सगळ्या जनरेशनने खरं तर हातातलं कड त्या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या. आणि त्याच्यात बोलताना निशी म्हणाला की आम्ही ते कमाल करे, सिर्फ फोर्स नाही आहे, हे अलग आहे. त्याला तो बँड वगैरे, त्याला ते प्रमोशनचं नुकतं आलेलं. आणि त्यावेळेला म्हणजे मॅडमना मुंबई टाइम्समध्ये तुम्ही दोघे एकत्र आलेलात, वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू झालेले, भरतकुमार सरांनी ते सांगितलेलं वगैरे. एक इंटरव्ह्यू करायचा म्हणून केलं, पण त्यावेळेला मला असं जाणवलं की बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो ना आपला सिनेमाकडे. तर मला त्यानंतरच्या आयुष्यात आलेल्या जिनिल्या देशमुख या माझ्यासाठी खूप वेगळं पर्व होतं. आणि तुमच्याबरोबरचं असणार एक वेगळी केमिस्ट्री, ह्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेल्या. म्हणजे नाही, निशिकांत कामत यांची तुम्ही आज आठवण काढली आणि मला हे पहिल्यांदा मी तुमच्यासमोर सांगतोय की वेड हा चित्रपट मी डिरेक्ट करतोय कारण निशिकांत कामत नाही आहे. तर हा चित्रपट वुड हॅव बीन स्टारिंग रितेश जिनिल्या, डिरेक्टेड बाय निशिकांत कामत. खूप मोठी गोष्ट आहे. आपले मित्र आहेत ते अँड ही विल ऑलवेज बी विथ अस. निशी कुठूनतरी असेल, बघत असेल, आपल्या या सगळ्या प्रवासात आपल्यासोबत असेल, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यालाही वेगळा आनंद असेल की खरं तर